बातमी पाण्यासंदर्भातली आहे। पाण्यासाठी आदिवासी महिलांना आंदोलन करावं लागतंय। नाशिकमधली ही बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये पंचायत समितीवर महिलांनी अक्षरशः पाण्यासाठी हंडा मोर्चा काढलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पाणी येत नाहीये आणि त्यामुळे आता या गावातल्या महिला आक्रमक झालेल्या आहेत। आंदोलनादरम्यान महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। बेलगाव तसंच ढगा विल्होळी या गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे। प्यायला सुद्धा इथे पाणी उपलब्ध नाही आणि म्हणून या महिलांनी हंडा मोर्चा काढला। गेले 21 पेक्षा जास्त आदिवासी कुटुंब त्या ठिकाणी आपल्या झोपडी आणि छोटे घरे बांधून राहतात आणि ते सर्व भूमिहीन आहेत। ते मजुरी करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांना पिण्याचं पाणी मिळावं या मागणीसाठी मी गेले अनेक दिवस आम्ही संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, याकडे मागणी करतो। मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि या कुटुंबांना जाणीवपूर्वक, स्पष्ट आमचा आरोप आहे की जाणीवपूर्वक हे आदिवासी आहेत म्हणून यांना पाण्याचं कनेक्शन दिलं जात नाही, पाणी पुरवठा केला जात नाही। आमचे पाण्याची सोय बाबत सर, आम्ही लोळीचीच आहे। आम्ही एकच ठिकाणी राहतो, पण आम्हाला पाण्याची सोयच नाही। पाणी लांब आहे, त्यांनी तिड काढून दिलं। 2-3 किलोमीटर आहे ते पाणी कवा येतं आम्हाला कळतही नाही, काही नाही। आम्हाला मग ते रस्त्यावरूनच पाणी व्हावं लागते। मग आम्हाला तेच वाटत आहे, आम्हाला पाण्याची सोय गरज करून द्यावं।